गाईज, मी वृंदा हेब्बाळकर. प्रत्येकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, मी सध्या आलेली आहे घरी. तर 15 ऑगस्टची सुट्टी म्हणून मी आणि आदित्य आलेलो आहोत घरी आणि रक्षाबंधनसुद्धा आहे सोमवारी. तर 2 दिवस झाला आम्ही घरी आहोत. तर आजचा जो ब्लॉग आहे ते आम्ही गेलो होतो मम्मीच्या मूळ गावी. खडकलाट आणि कोडी म्हणून मम्मीचं ते मूळ गाव आहे, म्हणजे माझ्या आजोबांचं, मम्मीचे पप्पा जे आहेत आजोबांचं गाव. तर तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथेच मम्मीच्या कुळदेवताचं एक मंदिर आहे. तर तसंच आज दिवसभर मी व्हिडिओ केला, व्लॉग केला आणि आल्यापासून छोटे छोटे बाईट्स घेतल्या. तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर गुरुवारी मी घरी आल्यानंतर मम्मीने मस्त पावभाजी केली होती आणि मी आले होते पाव घ्यायला. तर हे जे बघू शकता तुम्ही, ते पावची किंवा बेकरीची फॅक्टरी आहे. तर मी डॉक्टर्स कॉलनीमध्ये राहते, गडिंग्लजमध्ये. आणि डॉक्टर्स कॉलनीमध्ये हे पावचं किंवा हे पूर्ण फॅक्टरी आहे ब्रेड पावचं. ते इथे गरम गरम पाव, ब्रेड, ते क्रीम रोल किंवा आपले डोनट्स हे सगळं बनवतात आणि इथून डायरेक्ट ते बेकरीला सप्लाय करतात किंवा मग इथे डायरेक्ट तुम्ही गेलं, म्हणजे आम्ही नेहमी इथं फॅक्टरीमधूनच घेतो, गरम गरम फ्रेश एकदम असतं ते प्रॉडक्ट्स. तर इथे मी फॅक्टरीमध्ये आली आहे पाव घ्यायला. अँड येस, इथे मस्त गरम गरम मम्मीने पावभाजी केली होती. नेहमीप्रमाणेच मम्मीच्या हातची पावभाजी इज माय ऑल टाईम फेवरेट. तर मस्त पावभाजी खाल्ली आज. इथे आज शुक्रवार आहे, तर एकादशीचा उपवास होता. तर आम्ही काहीतरी नवीन ट्राय करायचं ठरवलं होतं. सो आम्ही साबुदाण्याचे पराठे करतो आहे. आणि इथे साबुदाणे, बटाटा, थोडेसे जिरं, चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि एक डोव प्रिपेअर करायचं आहे. आणि ह्याचे असे पराठे तुम्ही लाटून घ्यायचं आहे. तर पोळपाटला चिटकू नये म्हणून तुम्ही प्लॅस्टिकही यूज करू शकता. तर पराठे लाटून घेतल्यानंतर हे मस्त तव्यावर तेल लावून भाजायचे. आणि साबुदाणे पराठेसुद्धा खूप छान सक्सेसफुल प्लॅन झाला. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत मम्मीच्या नेटिव्ह प्लेसला. तर हे जे आहे ते खडकलाट कोडी, हे चिक्कोडी संकेश्वरच्या जवळपास आहे. तर सगळ्यात आधी आम्ही जातो आहे मम्मीच्या कुलदैवतच्या मंदिरामध्ये. तर हे ते मंदिर आहे, बसवेश्वरचं मंदिर आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे आणि आम्ही इथे खूप वेळेला येतो, म्हणजे आजी आजोबांना घेऊन खूप वेळेला मी आलेलं आहे स्वतः. पण व्लॉग मी पहिल्यांदा करते या मंदिराचं. तर लहानपणापासून, म्हणजे मी स्कूलला असतानापासून या मंदिरात आलेलो आहोत. आणि तुम्ही कधीही या, इथे मंदिराचा प्रसादही असतो. तर इथे मस्त प्रसाद आम्ही खातो आहे. तर त्यांचं ठरलेलं असतं आमटी भात, एक गोडाचा पदार्थ. आणि हे आमटी भात, म्हणजे हे जे आमटीची जी चव आहे ना, ती खूप टेस्टी असते. म्हणजे अशा ह्या मंदिराचं जे चव आहे ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही. हे जे झाड आहे ते मला अजूनही आठवतं. मी आदित्य लहान असताना आम्ही यायचो आणि या झाडाच्या फांदीवर आम्ही चढून बसायचो. किंवा हे जे झाड आहे ना, याच्या जे पानं आहेत ते घेऊन आम्ही त्यांची अशी रोल करून त्याची पिप्पानी बनवायचो. तर ते पण टॅक्ट असते ती पिप्पानी बनवायची, म्हणजे फक्त रोल केल्यानंतर त्याच्यातून आवाज नाही येत, ती टॅक्ट असते. तर मी आणि आदित्य खूप ते खेळायचो लहानपणी. तर खूप आठवणी आहेत या मंदिराचं. तर असंच हे आहे बसवेश्वरचं मंदिर. आणि हे आहे कोडीतलं घर. तर हे जे घर आहे ते 100हून अधिक वर्षांपूर्वीचं घर आहे. माझ्या आजोबांचं बालपण हे या घरात गेलेलं आहे. हे मम्मीचं नेटिव्ह प्लेस आहे. तर आम्ही 2-3 वर्षातून येतो इथे. तर हे खूप जुनं घर आहे आणि यांच्याकडे एक कुत्रा आहे, म्हशी वगैरे आहेत, मांजर आहे, ससाही होता मधी. आणि इथे शेती वगैरे आहे. तर गावातलं एक प्रॉपर जे घर असतं ते टिपिकल गावातलं घर, तसं हे घर आहे. आणि इथे आल्यानंतर आजी आजोबांकडून इतके गावातले किंवा त्यांच्या बालपणाचे किस्से ऐकायला मिळतात की माझे जे पणजोबा होते, पणजोबाचे पप्पा असं सैनिकमध्ये होतं. तर ते 100 वर्षापूर्वींची तलवार किंवा ते भाला वगैरे सगळ्या घरात ठेवलेलं आहे. तर खूप छान वाटतं या घरी येऊनसुद्धा.
तर हा होता छोटासा व्लॉग 2 दिवसाच्या गमती जमतीच्या किंवा आम्ही जिथे जिथे गेलो त्याचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.